प्रमाणात वडापाव खाताय त्याला कॅन्सरचा धोका आहे बरं का. होऊन तुम्ही विचार करा की वडापाव रोजच्या तेलामळून तळून 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 त्याचा वास आपल्या नाकामध्ये बसतोय आणि तो नाकामध्ये बसलेला वास आपण तळूनलेला वडापाव बाजूला काढतो आणि आपण बिझनेस करतो एखादा छोटासाच. 5-10 रुपयाला आजच्या जमान्यामध्ये वडापाव नाही. काही काही ठिकाणी 25-30 रुपयाला एक वडापाव आहे आणि काही काही ठिकाणी 50 रुपयाला एक वडापाव आहे. वडापाव कशा पाय इतका महाग? ते आपल्या भारतामध्येच वडापावचा बिझनेस करणारा तो करोडपती नाही तरी झाला तरी फॉर्च्युनर 18-18 लाखाची 20-20 लाखाची फॉर्च्युनर घेतली आणि बंगल्यावर बंगला चढवला अर्ध्या एकरामध्ये. आणि आपण काय करतोय नुसतं वडापाव खाऊन आपण बरबाद व्हायला लागलो. असं नाही. वडापाव खाऊन कोण कोण म्हणतंय बरबाद होतोय. वडापाव 5 रुपयाला एक आहे आणि 10 रुपयाला एक आहे. 5वाला पण वडापाव त्याला 1 रुपया राहू द्या आणि 10 रुपयामधल्या वडापावमध्ये 2 रुपये राहू द्या. पाव जे आहेत 10 रुपयाला फक्त मला रात्री मी पाव आणलं 4 आले आणि वडापाव 30 रुपये घेतलं 3 वडा आलं. ह्याचा फरक काय केला म्हणजे निम भाग केलं तरी वडापाव राहिला. पोट भरलं. वडापाव राहिला. बिझनेस करण्यासाठी वडापाव खाऊन काय होऊ शकत नाही. बिझनेस होऊन करायला शिका वडापावसारखा. मोठ्या मोठ्या जिंदगीमध्ये आलोय तर बिझनेस वडापावचा आपण ते वडापाव कसा आहे कसा नाही बघून उपयोग नाही. ते वडापाव जरी बारका असो नाहीतर मोठा असो क्वालिटी दिल्यावरती कितीही ग्राहक असो आपल्यापाशी येतंय आणि ती ग्राहक सूर्यासारखं जरी नसलं तर ग्राहक तो धुडकं देतं. ह्यांचं दुकान कुठं आहे व हिरवगार मिरच्या देतंय आणि मिरच्या देऊन तर 1 नंबर ती मिरच्या देतंय आणि ती 1 नंबर वडापाव. मी एका ठिकाणी वडापाव खाल्लं त्याला विचारलं वडापाव किती खपतात. रोजचे त्याचे वडापाव 100 पीस नाहीत तब्बल 200 वडापाव खपतात. त्याला राहिलं किती रुपये राहिलं माहीत आहे का? 2000 रुपये सगळा खर्च जाऊन. मान्य 3000 रुपये भाडं असेल गाड्याला. 3 नव्हे 4 धरू आपण. 4मधलं आपण पुन्हा त्याला वडापाव ही एक ठिकं निम ठिकं त्याचं गाड्याचं संपतंय. बटाटे किती 25-30 रुपयाला आहेत 40 रुपयाला असू द्या. जसं वाढेल तसं वाढू शकतंय. पण बिझनेस हा स्वतःच्या टकोऱ्यानं करायला शिका वडापावसारखा. वडापाव इतका पैसा कशात नाही असं विचार करू नका. पैसा हा प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. फक्त पैसा कमवण्याची टकोराची हिंमत पाहिजे. तर वडापावचा मी विचार केला. मी पण करत होतो वडापाव. फक्त मी उधारी देऊन भिकारी झालो हो. उधारी देऊन भिकारी झालो. मी वडापाव रोजचं मी आधी खेडेगावामध्ये वडापाव तब्बल कमीत कमी मी एक रोजचं 30-35 वडापाव खपायचं. त्यामधलं मला 150 ते 200 रुपये आराममध्ये राहायचं. कधी आराममध्ये राहायचं सगळं जाऊन. ती 150 रुपये पुन्हा भेळ पण चालू केली आणि भेळ चालू केली आणि त्या भेळमधलं पण उधारीनं भरून गेलो. भेळ चालू केली पुन्हा 20 रुपये इतकीच्या इतकी. अहो इथं मी आता बघतोय सिटीमध्येच आहे मी आता सध्याला. ती 20 रुपयाची भेळ एका 2 मिनिटात सुधी नाही 5 मिनिटात संपते असं नाही. एवढीशीच भेळ येते आणि मी आधी तवाच्या टायमाला इतकेली भेळ देतो कमीच देतो इथं. अहो कमी नाही तुम्हाला सगळं दिल्यावर आम्हाला राहिलं काय. म्हणून बिझनेस करण्यासाठी माझ्या प्रत्येक भावाला सांगतोय वडापाव बनवणाऱ्याला भेळ बनवणाऱ्याला प्रत्येक बिहारी लांब लांबून आलेले बाहेरच्या देशातून मी तिथंच खातोय कधी कधी. एवढं देते ती कचोरीची प्लेट एवढी देते 30 रुपये घेते ती. समोसाची प्लेट द्यायची म्हणलं तरी 20 रुपये घेते ती. एवढूला समोसा पण क्वालिटी नंबर 1. माणूस फिरून जाते. पैशाला बघून उपयोग नाही हो. ते क्वालिटी देण्याला महत्त्व आहे. पाणीपुरीची प्लेट घेतली 5 पाणीपुरी कितीला 20 रुपयाला. काय ठिकाणी 30-35 रुपये न 40 रुपयाला. आपण त्याकडचे वडापाव कसा आहे आणि कसा नाही. काय ठिकाणी वडापावमध्ये देखळं आहे ती देखळं. म्हणून बिझनेस करायचं ना वडापाव होऊन करा. असल्याच्या जमान्यामध्ये ह्याच्यामध्ये पैसा लय आहे बरं का. ह्या कमवाची टकोऱ्याची हिंमत पाहिजे. तर बाहेरच्या देशातून आलेली किती कमवून त्यांनी बंगल्यावरती बंगला चढवला तिकडच्या त्यांच्या भागामध्ये. इकडे त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती जागा घेतल्या जिथे वडापाव ही करत होतो. आणि अजून आपण काय करतोय ज्या घरामध्ये राहतोय त्या घरावरचं पत्र बदलणं होईना आपल्याला. करतोय काम पण. अहो बिझनेसच करायचा आहे तर तुम्ही एक वेळेस विचार करून बिझनेस करा. बिझनेस मी पण बिझनेसच करतो. एक साधा कपडे शिवतो हे करतोय. पण बिझनेससारखा पैसा आजच्या जमान्यात रगड्या कामात काय उपयोग नाही. शेतीच्या कामात उपयोग नाही. शेती आहे 1 एकर 2 एकर 4 एकर ती त्यांना परवडू शकते. परंतु ज्याला शेती काय नाही अर्धा एकर आहे हे आहे ते पोटापुरतं तर भागू शकते. होऊन भागू शकते. तसं बिझनेस करायचा आहे तर तुम्ही 10 वेळा विचार करून बिझनेस करायला शिका. बिझनेस करण्यासाठी लय उपयोग नाही. एक बटाटे ठेका असेल 1000 रुपये ते 1500 9 2ला असू द्या. तेलाचं एक डबा असेल 2-1000 रुपयाला. बेसनाची एक ठेका असेल 1000 रुपयाला. 1000 9 2000ला असू द्या. ती ठेकी एक ठेकी आणून टाकली भाडं एक असेल
3-4 हजार रुपये असू द्या महिन्याला, हे 10,000 तर असं सोडलं तरी आपण तर ते 10,000 रुपयाचं सामान ते आणलं, ते किती 10,000चं सामान गुंतवलं तर 10,000 रुपये ना रोजचं नाहीत, कमीत कमी रोजचं 2,000 रुपये राहिलं तर 30 दिवसाचं 2,000. तुम्ही हिशेब करा, मला पण एवढा हिशेब येत नाही. 2,000 गुणवले 30 दिवस, तुम्हीच विचार करून करा. 40,000 रुपये झालं, 40,000 रुपये झालं, 1,000 रुपये 30, 60,000 रुपये झालं. किती 60,000 रुपये. तसं मग आपण घराकडे कामाला करणार, आपण छोटासाच बिझनेस करा माझ्या प्रत्येक भावासारख्या दोस्तांनो. आणि एक लाईक आणि एक सबस्क्राईब आणि बेल ऐकून करायला विसरू नका, म्हणजे मला ऊर भरून आणि तुमच्याशी बोलायचा म्हणजे मस्त वाटेल व माझ्या काळजामधल्या भावानो. आणि फॉलोअर्स तुम्ही करायला विसरू नका. बघताव पण इग्नोर करून बघताव, असं नाही. वडापाव खाताना 10 वेळा माणूस पुढं ते खात असल्यावरती त्याचा वडापाव आपण बघून उपयोग नाही, ते आपल्याला पैसे घेऊन खावं लागतंय. त्याची खाता वडापाव ती तोंडाला त्याला चव लागली म्हणून ती खाणार आहे, कुरुम 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 मस्तपैकी. पण आपण त्या बघण्यानं आपल्या तोंडाला पाणी येणार आहे. तसं पाणी येण्याच्या आधी पैसे देऊन कुठलीही गोष्ट खरेदी करावं लागते आजच्या जमान्यात. आजचा काळ लय बेकार घडावा लागला आहे. आजच्या जमान्यामध्ये 100% नॅचरल तर काहीच नाही. फक्त क्वालिटी द्या तुम्ही. माझ्या भावानं 5 रुपयाचा वडापाव अजून ठिकाणी एका ठिकाणी आहे. फक्त ती बाबा म्हणतं मी एका ठिकाणी गेलो, आता तुम्हाला मी नाव सांगू शकत नाही तर बरं का, पण सांगू शकत नाही. एका ठिकाणी गेलो, त्या वडापाव जसं चालू केलं, 5 रुपयालाच वडापाव आहे. कितीला छोटासाच आहे, सुपारी 2 सुपारी एवढा. पाव पण एवढूलाच आहे, छोटासाच पाव आहे. किती रुपयाला? फक्त 5 रुपयाला. फक्त तो येळात किती करतोय, 1,000 पीस कमवतोय. फक्त म्हणतोय मला 500 ते 600 रुपये राहतात सगळा खर्च जाऊन. फक्त रुपयानं जरी तुम्ही हिशेब करा, रुपयानं जरी केला तरी तो बिझनेस घडू शकतोय. म्हणजे आपण घडू शकत नाही कसं, नुसतं बघत बसतोय, लोकांच्यात गरजेच्या कामात जातोय. छोटासाच बिझनेस करा. मी जरी आज बोलत असलो तर मी आज छोट्यासाच आहे. उद्या मी कुठे कसं जाऊन बोलल हे माझ्या मनाला सुद्धा माहीत नाही. आणि तुम्ही स्वतः विचार करून शिका. असल्या शेतीमध्ये ही कामं करून काय उपयोग नाही. करावं पण लागते ती बरं का. फक्त रगड्या कामात तुम्ही आता घुसू नका माझ्या प्रत्येक भावानं. आजपासून लढा आणि हिमतीवरती घडा आणि छोटासाच बिझनेस करा. 4 दिवस गिरायक नाही येऊ द्या, महिना येऊ द्या, 2 महिने नाही येऊ द्या. फक्त एकदा तर कळलं, एकाच्या नादानं 1, 2च्या नादानं 2, असं कळत जातं बरं का. आणि माझ्यापाशी आज मी कळत माझे मी व्हिडिओ बनवायला लागलो, कळलं. तसं वडापाव हा बिझनेस करायचा आहे तर होऊन बिझनेस करायला शिका. कसा कोण बिझनेस करतो ह्याच्यावरती डिपेंड राहणार. आणि बिझनेस करते आजच्या जमान्यात काय पण 4 दिवस दुकानं उघडते ती, भाडं देते ती महिन्याचं, आणि पुन्हा दरवाजा वरती ती खाली, शिटेर वरती ती खाली. ह्याचा उपयोग नाही. छोटासाचा आधी धंदा बनवा. माणसाला पुढच्या पटलं ना, तो हुडकत येतोय. हुडकत पाऊस जसा पडतोय ना तसा माणूस हुडकत येतोय. वातावरण शेतीमधलं जरी कसंही असो, पण क्वालिटी दिली ना शेतीमध्ये, तो धानाला सगळं टायमाला घेतल्यावरती 100% यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. स्वतः विचार होऊन करा. हां, आणखीन बिझनेस करायला शिका. वडापाव कितीही मोठा असो, तो क्वालिटी काही ठिकाणी 10 रुपयाचा वडापाव नुसता चुतार लागतोय, पण ते तो कोण करून जात. मी रात्री 40 रुपयाचा वडापाव आणलं, 1 वडापाव खाल्लं तर 2 वडापाव खाल्ल्याने मस्त वाटलं. तसं उभ्या आयुष्यात क्वालिटी द्यायला शिका आणि बिझनेस करा आणि घडा स्वतः. दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका माझ्या काळजामधल्या भावानो. धन्यवाद. हां, भेटू पुन्हा.